त्यांनीच आपल्याला सांगितलं होतं सरसकट ते देत नाहीत, त्यांचा विरोध आहे. मग आपण नवीन पर्यायी शब्द काढू. पर्यायी शब्द सगळे सोयऱ्यांचा आपण आणि सरकारनं मिळून याच व्यासपीठावर काढल्या. हे सगळं करतोय तो फक्त एकटा देवेंद्र फडणवीस. आरड्याची बैठक नाही, ही निर्णायक बैठक. मी आज टोकाचा निर्णय घेणार आहे. मराठ्यांचा दरारा पुन्हा एकदा राज्यावर निर्माण झाला. याच्यात एकनाथ शिंदेचे सुद्धा 2-4 लोक आहेत. शिंदे साहेब सुद्धा, अजितदादांचे सुद्धा 2 आमदार आहेत. याच्यात हे पोरग एक तर संपलं पाहिजे, नाही त्याचा गेम तरी करावा लागल, नसता याला बदनाम तरी करावा लागल, नसता याला उपोषणात मरू द्यावा लागल म्हणून 16 दिवस उगला, नसता याचं काहीतरी करून कमायना, पॉयझन देऊन कमायना सलाईनमधून, म्हणून मी परवा रात्री सलाईन सुद्धा बंद केली. किंवा याचा एन्काउंटर तरी करावं लागेल. हे देवेंद्र फडणवीसचं स्वप्न आहे. हे देवेंद्र फडणवीसला वाटतं. पण देवेंद्र फडणवीसला एवढीच कुमकुम आहे ना, तुला माझा बळी पाहिजे ना, मी तुझ्या सागर बंगल्यावर होतो, घे माझा बळी. पण समाजाची इमानदारी मी नाही ऐकू शकत. समाजाला ओबीसीतून आरक्षण पाहिजे, तेच घ्यायचंय, येणार आहे. 10% नाही हात लावणं. माझ्या तोंडून ओढून घेण्यासाठी तोच हे उभा केलेला. मी त्याला दोष